अंड्याचं भरीत. चला हे झालं अंड्याचं भरीत. कांदा कापला आणि त्याच्यात ओलं खोबरं सुकं खोबरं ते भाजलं दोन्ही तिन्ही वस्तू. त्याच्यात लसूण आलं आणि कोथिंबीर वाटण केलं. वाटप केलं आणि ते घेतलं. आता त्याच्यात मी आता ही धणापूड धनेपूड जिरेपूड चिकन मसाला कोकणी मालवणी मसाला लाल मसाला हळद आणि मीठ हे सगळं एकत्र करून घ्यायचं. मिक्स करायचं. ते अंडी उकळली आहेत ते आता सोलून घ्यायचं. ते आता सोलणार. अशी अंडी कापायची वांग्यासारखी. वांग कसं आपण कापतो वांग्याचं भरीत करताना म्हणजे ती अशी 2 कट असे प्लस वाले मारायचे. आणि त्याच्यात मग मसाला भरायचा. एक अक्का कापलास काही अक्का कापू शकतो है ना. चुकून नाजूक असतात ना ते. वांग कसं हे असतं मग कडक असतं. हे बघ हे असं भरायचं त्याच्यात. असं करायचं म्हणजे त्याच्यात ते भरायचं. साईडने पण लावून घे ना. मग साईडने नंतर अंड्याचं भरीत. भरली अंडी. टोप ठेवला. आता त्याच्यामध्ये तेल टाकतेस. तेल टाकलं. थोडंसं जिरं थोडं हिंग मग लसूण आणि कांदा. ते भाजून घ्यायचं. कोकणी मालवणी मसाला. आणि थोडं मीठ टाकायचं. चवीपुरतं. लवकर भाजे कांदा लवकर भाजे. म्हणजे मी केला मी बनवलं. थँक्यू. झालं. आता अंडी सोडायची. अंडी आणि तो मसाला राहिलेला तो टाकायचा. अंडी टाकायची. आणि मसाला. मग तो थोडासा मसाला आहे तो पण ते याच्यात मिक्स करायचा. त्याच्यात टाकायचा.
टाकायचं. पाणी टाकायचं. झालं. आता कड काढायचा आणि खायचं. अंड्याचं भरीत. हे झालं अंड्याचं भरीत. आज आमच्याकडे बनणार आहे अंड्याचं भरीत. बनलं कुठे? हे बघा अंड्याचं भरीत. हे बघा अंड्याचं भरीत. सुबे अंड्याचं भरीत बनवलाय. जसं वांग्याचं असतं ना तसंच तुला अंड देणार. हे बघा अंड्याचं भरीत. हे बघा इथे बनवलंय मम्मीने अंड्याचं भरीत. तुला अंड देणार आम्ही. तुला ते मसालावाला नाही खाऊ शकत तू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.